सकाळपासून आंदोलकांनी मुंबईमध्ये नेमकं काय केलं, त्यांची राहण्याची स्नानाची कशा पद्धतीने गैरसोय झालेली आहे आणि आपल्याला माहितीये आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. कालपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलंय बघूया. सकाळी आझाद मैदानावर येण्यासाठी हजारो आंदोलक सीएसएमटी चौकात जमा झाले. त्यात गैरसोयींनी त्रस्त आंदोलकांची भर पडली. आंदोलकांनी जे फ्लायओव्हर कडून सीएसएमटी कडे येणारा रस्ता चौकात अडवला. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही आंदोलकांनी थेट पिण्याच्या पाण्याच्या टँकर मधील पाण्याखाली आंघोळ सुरू केली. तर काहींनी महापालिकेने उभारलेल्या सेल्फी पॉइंट कारंजातच आंघोळ करायला सुरुवात केली. काही आंदोलक थेट चौकातल्या सिग्नलच्या खांबावर चढले. तर काही जणांनी गटागटाने मिळून भर चौकात नाचायला सुरुवात केली. काही आंदोलकांनी रस्त्यात अर्धनग्न आंदोलन सुरू केलं. तर काही जणांनी भर चौकातच सर्वांसाठी पोहे करण्यासाठी शेगडी मांडली. रस्त्यावरच्या आंदोलनाचं लोण थोड्याच वेळात सीएसएमटी स्थानकात पोहोचलं. तिथे शेकडो आंदोलकांचा उत्साह अनावर झाला होता. अखेर जवळपास 3 तासांनंतर या सगळ्याची दखल घेत मनोज जरांगेंनी आंदोलकांना गोंधळ न घालण्याचं आवाहन केलं.